मॉर्निंग. आपला फर्स्ट चॅप्टर चालू आहे एम्बेडेड सिस्टीम मधला. त्यामधले आपण 4 लेक्चर्स बघितले आतापर्यंत. फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू एम्बेडेड सिस्टीम. एक थेअरी चॅप्टर आहे. हा एवढा इम्पॉर्टंट नाहीये, पण एक्झामसाठी तर महत्वाचा आहेच, पण समजून घेण्यासारखं एवढं काही विशेष नाही या चॅप्टरमध्ये. तरी आपण हा चॅप्टर कंप्लीट करतोय. आता लास्ट 2 पॉइंट्स राहिलेत आणि फुल थेअरी पॉइंट्स आहेत हे. तर बघा लास्ट 2 पॉइंट्स काय त्याच्यामध्ये. पॉइंट 1.4 म्हणजे चॅप्टर नंबर 1 मध्ये 1.4. तर हा पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. आता या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय काय आहे तर पहा, याच्यामध्ये आहे प्रोसेसर पॉवर, मेमरी, ऑपरेटिंग सिस्टीम, रिलायबिलिटी, परफॉर्मन्स, पॉवर कन्झम्पशन, देन NRE कॉस्ट म्हणजे नॉन रिटर्न कॉस्ट, देन युनिट कॉस्ट, देन साइज, फ्लेक्झिबिलिटी, टाइम टू प्रोटोटाइप, टाइम टू मार्केट, मेंटेनॅबिलिटी, करेक्टनेस अँड सेफ्टी. ठीक आहे. तर हा याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हा 1.4 आणि त्या पुढचा लास्ट पॉइंट आहे या चॅप्टर मधला 1.5. तो आहे क्लासिफिकेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम. आता क्लासिफिकेशन मध्ये काय आहे, स्मॉल स्केल, मीडियम स्केल, सॉफिस्टिकेटेड, स्टँड अलोन, रिॲक्टिव्ह, रिअल टाइम एम्बेडेड सिस्टीम्स, देन सॉफ्ट अँड हार्ड रिअल टाइम. ठीक आहे. तर अशा ह्या एम्बेडेड सिस्टीमचे टाइप्स दिलेत याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी स्टडी करायच्यात. तर बा थेअरी पॉइंट आहे, तुम्ही कुठलंही बुक याच्यासाठी रेफर करा. मी काही आता ब्रँडचे नावं सांगत नाही बुक्सच्या. ठीक आहे, ते तुम्हाला माहिती आहेत. तरी सांगायचं झालं तर निराली आहे, त्यानंतर टेकमॅक्स आहे, टेक नॉलेज आहे. तर असे वेगवेगळे बुक्स, आय थिंक VBD आहे. तर असे वेगवेगळे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बेस्ट वे तुम्ही रेफरन्स बुक यूज केलं तर. पण या पॉइंटसाठी मला नाही वाटत कुठलं रेफरन्स बुक सुटेबल आहे. खूप अवघड पॉइंट नाही आहे, ते थेअरी पॉइंट्स आहेत. कुठलंही लोकल पब्लिकेशन यूज करा. ठीक आहे, मी आता जे सांगितलं त्यापैकी. तरी मी आता इथं थोडक्यामध्ये तुम्हाला हे जे पॉइंट्स आहेत ते एक्सप्लेन करतो, मराठीमध्येच एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुम्हाला ते समजण्यासाठी सोपे जातील. तर बघा, फर्स्ट बघतोय आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. तर यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय. तर एम्बेडेड सिस्टीम, एखादी सिस्टीम जर डेव्हलप करायची असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या त्याच्या गोष्टींवरती म्हणजे गुणधर्मांवरती आपल्याला काम करावं लागेल. ठीक आहे. एखादी एम्बेडेड सिस्टीम म्हणजेच काय, एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा प्रोडक्ट तयार करायचा असेल इलेक्ट्रॉनिक्सचा यूज करून आणि प्रोग्रामिंगचा यूज करून. ठीक आहे. तर आता आपण तयार करणार आहेत म्हणजे आपण ठरवणार की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असले पाहिजेत. मग ते कॅरेक्टरिस्टिक्स नक्की कुठले असतात एम्बेडेड सिस्टीमच्या बाबतीत ते आपण यामध्ये पाहतोय. फर्स्ट आहे बघा प्रोसेसर पॉवर. म्हणजे तुम्ही जो प्रोसेसर यूज करणार आहे एम्बेडेड सिस्टीम मध्ये तो किती पॉवर वरती म्हणजे त्यांना किती पॉवर कन्झ्युम करणार. ठीक आहे. आता तुम्ही तुमचा जो प्रोजेक्ट किंवा प्रोडक्ट आहे ते डिझाईन करताय, त्यामध्ये कुठला प्रोसेसर यूज करायचा आहे हे कसं डिसाईड करणार. तर तुमच्या त्या प्रोजेक्टसाठी तुम्ही किती पॉवर सप्लाय ठेवताय म्हणजे किती सोर्स तुम्ही त्याच्यामध्ये यूज करणार आहे. ठीक आहे. तुम्हाला 5 व्होल्ट सिस्टीम बनवायची आहे का 3 व्होल्ट बनवायची आहे का 1.5 व्होल्ट सिस्टीम बनवायची आहे, म्हणजे किती पॉवरची सिस्टीम तुम्हाला बनवायची आहे याच्यावरती डिपेंड असतं प्रोसेसर कुठला सिलेक्ट करायचा. म्हणजे मग त्यासाठी तुम्हाला प्रोसेसर किती पॉवर वरती वर्क होतो हे पण चेक करावं लागेल. तर हे झालं प्रोसेसर पॉवर. त्यानंतर मेमरी, तुम्ही तुमच्या सिस्टीममध्ये मेमरी किती यूज करणार आहेत हे पण तुम्हाला सुरुवातीलाच डिसाईड करावं लागेल. मग त्यामध्ये रॅम मेमरी किती यूज करणार आहेत, रॉम मेमरी किती यूज करणार आहेत. रॅम मेमरीमध्ये तुम्ही स्टॅटिक यूज करणार आहेत की डायनामिक यूज करणार आहेत. देन रॉम मेमरीमध्ये तुम्ही फ्लॅश यूज करणार आहे का EEPROM यूज करणार आहे. हे डिपेंड आहे की तुम्ही जे प्रोडक्ट डिझाईन करता एम्बेडेड सिस्टीमचा यूज करून, तर त्यामध्ये किती मेमरी यूज करणार आहेत हे डिसाईड करावं लागेल. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम, तुमच्या त्या एम्बेडेड प्रोडक्टसाठी किंवा प्रोजेक्टसाठी ऑपरेटिंग सिस्टीम कुठली असेल ते ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही डेव्हलप करणार आहेत की जनरल कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम फ्रीमध्ये अवेलेबल असलेली यूज करणार आहेत की कुठल्या कंपनीकडून डेव्हलप करून घेणार आहेत. तर कुठली ऑपरेटिंग सिस्टीम असेल. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये अजून 2 टाईप होतात,
रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम हा एक आहे. तर तुम्हाला मग कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम यूज करायचे हे डिसाईड करावं लागेल. त्यानंतर रिलॅबिलिटी, तुमच्या सिस्टीमची रिलॅबिलिटी किती % असली पाहिजे. रिलॅबिलिटी म्हणजे काय, तर विश्वास ठेवण्यासारखी सिस्टीम, म्हणजे त्यामध्ये प्रत्येक फंक्शनची अॅक्युरेसी किती असली पाहिजे. ठीक आहे, आता हे डिपेंड आहे की रिलॅबिलिटी की तुम्ही किती कॉस्टसाठी सिस्टीम डिझाईन करताय, तुम्हाला मार्केटमध्ये किती कॉस्ट ठेवायची आहे, त्यानुसार तुम्ही किती त्याच्यामध्ये रिलॅबिलिटी देऊ शकता, म्हणजे किती अॅक्युरेट कॉम्पोनंट्स यूज करू शकता. कारण खूप अॅक्युरेसी असलेले कॉम्पोनंट यूज करायचे असेल तर त्यासाठी यूज होणार मटेरियल पण खूप महाग असणार आहे. ठीक आहे, त्याची प्युरिटी चांगली असणार आहे, त्याची कॉस्ट चांगली होणार. ठीक आहे, मग तसा तुमचा कस्टमर आहे का, तुम्ही त्या टाईपच्या कस्टमरसाठी डिझाईन करताय सिस्टीम की लाईक यूज अँड थ्रो टाईपची सिस्टीम डिझाईन करताय, म्हणजे ज्याच्यावरती परत काम करायची गरज नाहीये, ज्याची तुम्ही वॉरंटी गॅरंटी देणार नाही, अशा टाईपची सिस्टीम तयार करताय. तर ह्या डिपेंड आहे रिलॅबिलिटी हा पॉईंट. तर आता रिलॅबिलिटीमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की सिस्टीमची रिलॅबिलिटी किती % ठेवायची आहे, यावरती तुम्हाला काय सेंटेन्स असते ते लिहायचे. त्यानंतर परफॉर्मन्स, सिस्टीमचा परफॉर्मन्स कसा असला पाहिजे. ठीक आहे, आता परफॉर्मन्स म्हणजे काय, वेगवेगळ्या ऍस्पेक्टमध्ये आपण परफॉर्मन्स स्टडी करू शकतो सिस्टीमचा. फॉर एक्झाम्पल, इनपुट दिल्यानंतर आउटपुट येण्यासाठीचा टाइम किती असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सिस्टीमचा डिले जास्त असेल तर परफॉर्मन्स कमी, सिस्टीमचा डिले कमी असेल तर परफॉर्मन्स जास्त. ठीक आहे, त्यानंतर सिस्टीम किती टाइम चालू शकते, कंटिन्युअस सिस्टीम जर ऑन ठेवली तर ती किती वेळ चालू शकते, हँग होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर त्याची हीट वाढणार नाही. ठीक आहे, सिस्टीम स्टार्ट होण्यासाठी किती टाइम लागतो, सिस्टीम स्टॉप होण्यासाठी किती टाइम लागतो. ठीक आहे, ती किती कंझ्युम करते पॉवर. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परफॉर्मन्स आले. ह्या सगळ्या गोष्टींचं ओव्हरऑल स्टडी किंवा ओव्हरऑल पर्सेंटेज फाइंड करणं म्हणजे परफॉर्मन्स ऑफ दॅट सिस्टीम. त्यानंतर पॉवर कन्झम्पशन, आता याच्या अगोदर आपण बघितलं पॉवर कन्झम्पशन, तर सिस्टीम किती पॉवर कंझ्युम करेल. कमीत कमी सिस्टीमनं पॉवर कंझ्युम केली पाहिजे. ठीक आहे, पण त्यासाठी मग यूज होणारं मटेरियल पण तेवढंच चांगलं यूज करावं लागतं, त्यानुसार कॉस्ट पण वाढते. तर कॉस्ट हा मेन थिंग आहे एम्बेडेड सिस्टीम डिझाईन करत असताना, की किती कॉस्टसाठी तुम्ही डिझाईन करताय. त्यानंतर हे सगळे पॉईंट्स येतात, पॉवर कन्झम्पशन वगैरे, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो पॉवर कन्झम्पशनशी रिलेटेड. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एलईडी बल्ब किंवा फ्रीज, ठीक आहे, युजली फ्रीज, आता सगळ्यांच्या घरी फ्रीज आहे, तर फ्रीजवरती किंवा एलईडी बल्बवरती असे स्टार प्रिंट केलेले असतात. 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार असं प्रिंट केलेलं असतं. तर ते पॉवर कन्झम्पशनशी रिलेटेड आहे पहा. ठीक आहे, 3 स्टार असलेला जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर तो जास्त पॉवर कंझ्युम करतो सेम त्याच आउटपुटसाठी, आणि 5 स्टार असलेला जर फ्रीज असेल तर तो सेम त्याच आउटपुटसाठी कमी पॉवर कंझ्युम करतो. ठीक आहे, म्हणजे हे स्टार हे यूज करून ते इंडिकेट केलेलं आहे कस्टमरला. ठीक आहे, तर आता मग 3 स्टार असलेल्या फ्रीजची किंमत त्याच 165 लिटरचा समजा आपण फ्रीज घेतोय 3 स्टार असलेला. ठीक आहे, तर त्याची प्राइस थोडी एक 4 ते 5 हजारानं कमी बसते ऍज कम्पेअर टू 5 स्टार असलेला फ्रीज. ठीक आहे, तर मग हा फरक काय यासाठी, सेम त्याच लिटरचा फ्रीज आहे. ठीक आहे, तर मग हा प्राइस मध्ये फरक काय यासाठी. ठीक आहे, तर 3 स्टार असलेला पॉवर जास्त कंझ्युम करतो. ठीक आहे, कमी क्वालिटीचे कॉम्पोनंट्स यूज केलेले असतात त्याच्यामध्ये, आणि 5 स्टार असलेला जो फ्रीज आहे त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे कॉम्पोनंट, ऍडिशनल सर्किटरी यूज केलेली असते. ठीक आहे, जेणेकरून तो कमी पॉवर कंझ्युम करतो, म्हणजे लाईट बिल कमी येईल. ठीक, तर आपण आता कस्टमरवरती डिपेंड असते की कुठला खरेदी करायचंय. आज कमी प्राइसचा खरेदी करून लाईट जास्त कंझ्युम करायचे की नाही, सुरुवातीला जेव्हा जास्त प्राइसचा घेऊयात आपण, 5 स्टार असलेला फ्रीज घेऊयात, पण नंतर लाईट बिल तरी कमी येईल. ठीक आहे, तर हे डिपेंड आहे ज्याच्या त्याच्या मेंटॅलिटीवरती. तर मी थोडक्यात तुम्हाला एक्झाम्पल दिलं की पॉवर कन्झम्पशन म्हणजे काय आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपण. त्यानंतर पहा NRE कॉस्ट, म्हणजे नॉन रिटर्न कॉस्ट आहे. जेव्हा एखादा प्रोजेक्ट किंवा प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी कंपनी घेते एम्बेडेड सिस्टीमचा, तेव्हा त्यावरती होणारा जो खर्च आहे त्याच्यामध्ये नॉन रिटर्न कॉस्ट एक कन्सिडर केलेली असते, की ही कॉस्ट रिटर्न येणार नाहीये.
समजा उद्या जर प्रोजेक्ट कॅन्सल झाला तर ही कॉस्ट रिटर्न येणार नाही. फॉर एक्झाम्पल नॉन रिटर्न कॉस्ट कुठली असू शकते, तर नॉन रिटर्न कॉस्ट असते एम्प्लॉईज जे लावलेले आहेत, जे इंजिनियर्स काम करतायत त्या प्रोजेक्टवरती, ठीक आहे, त्यांना दिलेली जी पेमेंट आहे ते पेमेंट तर रिटर्न येणार नाहीये. म्हणजे उद्या हा जर प्रोजेक्ट फेल झाला तर ते पेमेंट रिटर्न नाही येणार. जे काही मटेरियल तुम्ही खरेदी केलेलं आहे ते सेल आउट करून त्याच्यातून काही तुम्ही कॉस्ट जे आहे हे करू शकता, काढू शकता, पण जी पेमेंट दिलेली आहे ती रिटर्न येणार नाही. तसंच अजून काय काय रिटर्न येणार नाही, तर फॉर एक्झाम्पल जे लाईट बिल आहे ते रिटर्न येणार नाही, जे नेटसाठी खर्च केलाय तो रिटर्न येणार नाहीये. तर एनआरई म्हणजे काय, तर नॉन रिटर्न कॉस्ट, ठीक आहे. तर हे पण पहिले कन्सिडर करावं लागते की आपण किती नॉन रिटर्न कॉस्ट ह्या प्रोजेक्टवरती लावणार आहेत, ठीक आहे. तर पहा थोडासा मॅनेजमेंट आणि थोडासा मार्केट टाईप याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करावं लागतं. हे पहा इंजिनियर म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी माहीतच असल्या पाहिजेत, ठीक आहे. ठीक आहे, चला मी व्हिडिओ लेक्चरमध्ये जास्त काय बोलत नाही. त्यापुढे बघूयात युनिट कॉस्ट. आता तुम्ही जो प्रोजेक्ट किंवा प्रोडक्ट डेव्हलप करताय, तुम्ही प्रोडक्टच कन्सिडर करून चला की तुम्ही जे प्रोडक्ट डेव्हलप करतायत ते प्रोडक्टच्या एका युनिटची किती कॉस्ट तुम्ही कन्सिडर करून तो पूर्ण प्रोडक्ट डेव्हलप करताय, जेणेकरून जे मार्केटमध्ये हे आहेत, मार्केटमध्ये जे कॉम्पिटिटर्स आहेत, ठीक आहे, त्यांच्या प्रोडक्टची कॉस्ट आणि आपल्या प्रोडक्टची कॉस्ट ही कम्पेअर करावीच लागणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही युनिट कॉस्ट किती कन्सिडर करताय याच्यावरती डिपेंड आहे. त्यापुढे पहा साईज, त्या प्रोडक्टची साईज काय ठेवताय याच्यावरती पण डिपेंड आहे. आता साईज काय ठेवताय म्हणजे ते प्रोडक्ट कुठे यूज होणार आहे त्या ठिकाणी तेवढा स्पेस असेल का, ठीक आहे. तर याच्यावरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊयात की मोबाईल फोन तुम्ही डिझाईन करताय, तर युजली मोबाईल फोन कुठे ठेवला जातो, पॉकेटमध्ये, बरोबर आहे. तर मोबाईल फोनची मग साईज काय असली पाहिजे हे तुम्हाला पहिलेच कन्सिडर करावं लागेल, ठीक आहे. विड्थ किती असावी, हाईट किती असावी, वेट काय असावं हे पहिलेच तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. नाहीतर असा मोबाईल फोन डिझाईन करायचा की तो खिशातच नाही बसला पाहिजे, ठीक आहे. तर असं प्रोडक्ट तर डिझाईन करून नाही चालणार, ठीक. तर साईज हे पण एक महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे एम्बेडेड सिस्टीमसाठी. त्यापुढे बघूयात फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल अँड्रॉइड फोनमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणजेच काय, तर त्यामध्ये नवीन नवीन सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करता येतात. जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये अजून काही चेंजेस झालेले जे आहेत, ठीक आहे, ते चेंजेस पण त्याच्यामध्ये इन्स्टॉल करता येतात. याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे एकाच त्या एम्बेडेड प्रोडक्टचा यूज करून वेगवेगळ्या गोष्टी डेव्हलप करणं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येणं, इम्प्रूव्हमेंट करता येणं, याला म्हणायचं फ्लेक्झिबिलिटी. त्यापुढे टाइम टू प्रोटोटाईप. आता एखादं प्रोडक्ट डिझाईन करायचं म्हणल्यानंतर त्याचं प्रोटोटाईप म्हणजेच डेमो मॉडेल, ठीक आहे, डेमो मॉडेल तयार करण्यासाठी किती टाइम लागेल हे पण पहिलेच आपल्याला कन्सिडर करावं लागेल. नाहीतर असं व्हायला नको की आपण एक प्रोडक्ट डिझाईन करतोय आणि आपल्या प्रोडक्टचा प्रोटोटाईप तयार होईपर्यंत बाकीच्या कंपनीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये पोहोचले पण, ठीक आहे. तर हे सगळं कन्सिडर करावं लागेल की बाबा आपल्याला किती टाइम द्यायचा आहे प्रोडक्टचं प्रोटोटाईप डिझाईन करायला, जेणेकरून नंतर मग त्याला प्रोडक्टमध्ये पटकन कन्वर्ट करता येईल, ठीक आहे. त्यापुढे आहे टाइम टू मार्केट. म्हणजे तुमचं मग त्यानंतर प्रोटोटाईप झाला, त्याचं तुम्ही काय करणार, आता त्याच्यामध्ये असलेले जे काही एरर्स आहेत ते कमी करणार, ट्रबल शूट करणार त्याला, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला आणणार ऍज अ प्रोडक्ट म्हणून मार्केटमध्ये. तर मग त्याच्यासाठी तुम्ही किती टाइम कन्सिडर करताय, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सध्या 5G फोन लॉन्च होत आहेत, ठीक आहे. मग प्रत्येक कंपनीनं पहिलेच प्लॅन केलेलं आहे की आपल्याला 5G 2020 मध्ये लॉन्च करायचं आहे. काही जणांनी कन्सिडर केलं की 2021 मध्ये लॉन्च करू, 2020 मध्ये काय होतं त्याच्या बाबतीत ते बघू, त्यानंतर 2021 मध्ये लॉन्च करू. प्रत्येकाच्या आपापल्या स्ट्रॅटेजीज आहेत. तर तशाच पद्धतीने एखादं एम्बेडेड प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं म्हणल्यानंतर तर टाइम टू मार्केट किती असला पाहिजे तो पण पहिलेच कन्सिडर करावा लागतो. त्यानुसार मग आपल्याला प्लॅन करावा लागेल. पुढचा पॉइंट आहे मेंटेनॅबिलिटी. आता मेंटेनॅबिलिटी म्हणजे काय, तर जे एम्बेडेड सिस्टीमचा यूज करून तयार केलेलं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट मेंटेन करायचं म्हणजेच काय, तर ते जे रेग्युलर चेकअप केला पाहिजे का, त्याच्यामध्ये रेग्युलर काय सॉफ्टवेअर अपडेट्स केले पाहिजेत का. तर या सगळ्या गोष्टी झाल्या मेंटेनॅबिलिटी, ठीक आहे. तर एवढा काही इम्पॉर्टंट पॉईंट नाहीये. त्यापुढे आहे करेक्टनेस अँड सेफ्टी, ठीक आहे.
तर तुमच्या प्रोडक्टची अॅक्युरेसी किती चांगली असली पाहिजे, पण ह्या सगळ्या गोष्टी शेवटी मार्केटमध्ये काय प्राइसला आपलं प्रोडक्ट जाणार आहे, काय आपण अॅक्युरेसी ठेवणार आहेत, हे सगळं त्या गोष्टींवरती डिपेंड असतं. तर तुम्ही कुठल्या याच्यासाठी कुठल्या कस्टमर वर्कसाठी प्रोडक्ट डिझाईन केलंय, काय प्राइस रेंजमध्ये डिझाईन केलं याच्यावरती डिपेंड आहे. करेक्टनेस किती ठेवायचे आणि तुम्ही किती करेक्टनेस देऊ शकता. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टीवरती डिपेंड आहे. तर तुम्हाला काय करेक्टनेस त्याच्यामध्ये ठेवायचं ते तुम्ही डिझाईन पहिलेच सेट करावं लागेल. त्यानंतर आहे सेफ्टी. प्रोडक्ट केव्हाही सेफ असलं पाहिजे, युजरला त्याच्यापासून धोका व्हायला नको, म्हणजे हजार्डस प्रोडक्ट नसलं पाहिजे, सेफ असलं पाहिजे. मग त्यासाठी काय सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यावे लागणार आहेत ते प्रोडक्ट यूज करत असताना का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्या युजर मॅन्युअलमध्ये मेन्शन कराव्या लागतील. ठीक आहे, तर हा असा पॉइंट होता फर्स्ट चॅप्टर मधला. पॉइंट आहे 1.4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. तुम्ही मी पहिले सांगितल्याप्रमाणे कुठल्याही बुकमधून रेफर करा आणि त्यामधून नोट्स तुम्हाला स्वतःलाच काढायच्या, त्याच्या खूप अवघड नाहीये, थेरी पॉइंट आहे. त्या पुढचा पॉइंट आहे 1.5 क्लासिफिकेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम. आता याच्यामध्ये क्लासिफिकेशन एम्बेडेड सिस्टीमचं जसं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या बेसवरती करता येतं, तर इथं सुरुवातीला ते मी ऍज अ स्केल हा बेस घेऊन त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे सिलेबसमध्ये. स्मॉल स्केल, मीडियम स्केल आणि त्यानंतर सॉफिस्टिकेटेड, स्टँड अलोन असं केलेलं आहे. त्यानंतर रिॲक्टिव्ह, रिअल टाइम. ठीक आहे, त्यानंतर सॉफ्ट अँड हार्ड रिअल टाइम. ठीक आहे, म्हणजे रिॲक्टिव्ह अँड रिअल टाइम म्हणजेच काय, तर सॉफ्ट अँड हार्ड रिअल टाइम असं त्याचं मिनिंग आहे. तर फर्स्ट बघूयात आपण क्लासिफिकेशन स्मॉल स्केल, मीडियम स्केल अँड लार्ज स्केल. ठीक आहे, तर फर्स्ट पाहायचं आपलं स्मॉल स्केल. आता स्मॉल स्केल म्हणजे काय, तर सिंगल प्रोडक्ट डिझाईन करणं, सिंगल यूज साठी असलेलं प्रोडक्ट डिझाईन करणं, याला म्हणतात स्मॉल स्केल. म्हणजे एखादा प्रोजेक्ट डिझाईन करणं. फॉर एक्झाम्पल आहे, तुम्ही जे एखादा प्रोजेक्ट डिझाईन करता तुमच्या फायनल इयर साठी, ठीक आहे, तर तो स्मॉल स्केल एम्बेडेड सिस्टीम मध्ये कन्सिडर केला जातो. म्हणजे सिंगल प्रोडक्ट डिझाईन करणं याला म्हणायचं स्मॉल स्केल. ज्याच्यामध्ये सिंगल एकच प्रोसेसर असेल, म्हणजेच मायक्रो कंट्रोलर असेल, सिंगल मायक्रो कंट्रोलर असेल, अशा टाईपची सिस्टीम डिझाईन करणं याला म्हणायचं स्मॉल स्केल. त्या पुढचा आहे मीडियम स्केल. मीडियम स्केलमध्ये एकापेक्षा जास्त, ठीक आहे, एकापेक्षा जास्त म्हणजे 2 मायक्रो कंट्रोलर्स किंवा 2 प्रोसेसर्स असलेली सिस्टीम डिझाईन करणं याला म्हणायचं मीडियम स्केल. त्यानंतर लार्ज स्केल म्हणजे नंबर ऑफ सिस्टीम्स लॅन मध्ये कनेक्ट करणं किंवा एखादा प्रोडक्ट असं डिझाईन करणं की ज्याला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रोसेसर्स किंवा मायक्रो कंट्रोलर्स इंटरफेस केलेले असतील आणि ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट होऊन एखादी मोठी सिस्टीम तयार होत असेल, याला म्हणायचं लार्ज स्केल एम्बेडेड सिस्टीम. ठीक आहे, त्या मी हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं, तुम्ही थेअरीमध्ये वाचू शकता. हे त्यापुढे आहे पहा सॉफिस्टिकेटेड अँड स्टँड अलोन एम्बेडेड सिस्टीम. आता सॉफिस्टिकेटेड म्हणजे काय, एखाद्या स्पेशल पर्पज साठी डिझाईन केलेली एम्बेडेड सिस्टीम. फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काही सिस्टीम्स डिझाईन केल्या जातात स्पेशल पर्पजसाठी. म्हणजेच काय, तर त्या कंपनीसाठी तिथल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जे काम चालतं त्यासाठी स्पेशली डिझाईन केलेली सिस्टीम म्हणजे सॉफिस्टिकेटेड. ठीक आहे, त्याची अॅक्युरेसी, त्याचा करेक्टनेस, मेंटेनॅबिलिटी वगैरे हे जे काय आहेत सगळे कॅरेक्टरिस्टिक्स, तर ते ऍज पर रिक्वायरमेंट ऑफ दॅट मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ दॅट कस्टमर ऑर युजर, ठीक आहे, गेट डिझाईन्ड. म्हणजेच कस्टमरच्या मागणीप्रमाणे एखाद्या सिस्टीम डिझाईन करून दिलंय याला म्हणायचं सॉफिस्टिकेटेड एम्बेडेड सिस्टीम. त्यानंतर स्टँड अलोन एम्बेडेड सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम की ज्याला दुसऱ्या सिस्टीम्सची गरज पडली नाही पाहिजे काम करत असताना. ठीक आहे, ती एकच सिस्टीम जी की सगळं वर्क कम्प्लीट करणार आहे, अशा टाईपची सिस्टीम म्हणजे स्टँड अलोन. युजली आपण ज्या डे टू डे लाईफमध्ये एम्बेडेड सिस्टीम्स यूज करतो किंवा एम्बेडेड प्रोडक्ट्स वापरतो ते स्टँड अलोनच असतात. त्यानंतर रिॲक्टिव्ह रिअल टाइम म्हणजे सॉफ्ट अँड हार्ड टाइम. ठीक आहे, आता सॉफ्ट अँड हार्ड रिअल टाइम सिस्टीम म्हणजे काय, तर सॉफ्ट म्हणजे काय, तर याच्यामध्ये टाइम हे मेन कन्सिडरेशन नसतं. ठीक आहे,
म्हणजे ज्याच्यामध्ये टाइम किती लागला एखादं काम कम्प्लीट करायला हे महत्वाचं नसतं, तर ते काम कम्प्लीट होणं महत्वाचं असतं. याला म्हणायचं सॉफ्ट रिअल टाइम एम्बेडेड सिस्टीम. आणि दुसरं आहे हार्ड रिअल टाइम एम्बेडेड सिस्टीम, म्हणजे याच्यामध्ये टाइम इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे, की एवढ्या टाइम मध्ये हे टास्क कम्प्लीट व्हायलाच पाहिजे, नाही झालं तर ते टास्क फेल. ठीक आहे, असं ती सिस्टीम करते. म्हणजे ते टास्क मग पुढे कंटिन्यू करत नाही. जे प्री डिफाईन्ड जो टाइम आहे त्या टायमिंग मध्ये त्या टास्कसाठी ती सिस्टीम देते. तेवढ्या वेळात जर नाही झालं तर ते फेल असा रिपोर्ट देते. तर हे टाईप झाले एम्बेडेड सिस्टीमचे, म्हणजे क्लासिफिकेशन. तर पहा, या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण खूपशे थेरी पॉइंट्स बघितले. मी थोडं 1-2 मिनिटांमध्ये ते सांगतो. सुरुवातीला आपण ब्लॉक डायग्राम बघितली एम्बेडेड सिस्टीमची, त्यानंतर त्यामध्ये असलेले हार्डवेअर कॉम्पोनंट्स बघितले, त्यानंतर हार्वर्ड अँड ओन न्यूमन आर्किटेक्चर, त्यानंतर रिस्क प्रोसेसर म्हणजे काय बघितलं, त्यानंतर फीचर्स बघितले आपण 89C51, PIC, AVR, ARM मायक्रो कंट्रोलर्सचे, जे की एम्बेडेड सिस्टीम मध्ये जास्तीत जास्त यूज होतात. त्यापुढे आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले एम्बेडेड सिस्टीमचे आणि क्लासिफिकेशन बघितलं. ठीक आहे, तर हा पूर्णच थेरी चॅप्टर आहे. थेरी चॅप्टर म्हणजे मार्क्स मिळवून देणार चॅप्टर. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा चांगला अभ्यास करा. पुढच्या चॅप्टर पासून इंटरेस्टिंग पार्ट चालू होणार आहे आपला एम्बेडेड सिस्टीमचा. ऍक्च्युअल एम्बेडेड सिस्टीम डिझाईन करत असताना ऍज अ इंजिनियर तुमच्याकडे काय असलं पाहिजे हे पुढच्या चॅप्टर पासून सुरुवात होते. आणि पुढच्या चॅप्टरचं नाव आहे पहा, प्रोग्रामिंग युझिंग एम्बेडेड सी. ठीक आहे, आता नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की आता इथून ऍक्च्युअल वर्क चालू होणार आहे. म्हणजे आज मी 2 क्वेश्चन्स देतो तुम्हाला, ज्याचे आन्सर्स तुम्ही लिहायचेत आणि मला व्हॉट्सअपवरती रिप्लाय करायचंय. तर फर्स्ट क्वेश्चन हा आहे पहा तुमच्यासाठी, लिस्ट और एक्सप्लेन एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. दुसरा क्वेश्चन आहे, राइट इन ब्रीफ क्लासिफिकेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम. फर्स्ट क्वेश्चन मध्ये जे तुम्हाला 2 कॅरेक्टरिस्टिक्स चांगले वाटले म्हणजे समजले त्याचा आन्सर लिहून त्याच्यावरून आन्सर तयार करा आणि पेन आणि वहीवरती लिहायचं आणि त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सअपवरती पाठवायचा. त्यानंतर जे दुसरा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बुक रेफर करा. बुक रेफर करून 2 क्लासिफिकेशन्स ब्रीफ मध्ये म्हणजे थोडक्यामध्ये एक्सप्लेन करा आणि त्याचाही फोटो काढून पाठवा. ठीक आहे, चला तर मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.